मैत्रिणींनो, तुमचा नवरा देखील असाच आहे का? नको नको बोलून ना बरोबर सगळी शॉपिंग करून घ्यायची. पण जाऊ दे, आपण बायका यांना शॉपिंग नाही करणार तर कोण करणार ना. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ज्यावेळी सांगितलेलं मी एकटी अबुधाबीत राहते, त्यावेळी मला खूप जणांनी मेसेज केलेले, तू एकटी कुठे राहते, मिस्टर पण तिकडेच आहेत वगैरे बरंच काही. तर माझे मिस्टर असतात दुबईमध्ये, मी असते अबुधाबीमध्ये. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही अबुधाबीमध्ये जॉब सर्च केलेला नाही भेटला, पण दुबईमध्ये लकीली खूप चांगला जॉब भेटला. पण अगोदर आमच्या सुट्ट्या ना सगळ्या दोघांच्या मॅच होत होत्या, पण आत्ता आमच्या सुट्ट्या मागचे 3-4 महिने अजिबातच मॅच होत नाही आहे. त्यामुळे ते दर्शन दे रे नवऱ्या असं गाणं म्हणावं लागतं, तरी पण आम्हाला दर्शन देता येत नाही एकमेकांना. आणि फायनली कुठेतरी सुट्टी मिळालेली आणि त्यातच ॲनिव्हर्सरी झाली, त्याचा बड्डे झाला. आम्हाला अजिबातच सुट्ट्या नसल्यामुळे वेळ नव्हता. मग मी त्याला म्हटलं, चल मी तुला शॉपिंग करून देते. तर मला म्हणतोय, नको, मला कशाला हवं आहे, मला युनिफॉर्मच तर असतो, मी कुठे जातो आहे, लाभ लाभ लावला. पण इथे आल्यानंतर हे ट्राय करू का, ते घेऊ का, हे छान दिसेल ना, हा कलर कसा वाटतोय, यात दुसरा कलर बघ, यात वेगळी साईज बघ. बापरे, एवढे प्रश्न. मग काही नाही, आम्ही थोडंसं फिरलो, बाहेर गेलो, थोडीफार शॉपिंग केली. आणि खरं तर आम्हाला राजा शिवाजी महाराज मूवी बघायचा होता, पण त्याचे स्क्रीन नव्हते, फक्त दुबईमध्ये होते. आणि मग थोडंफार लुलूमध्ये गेलो, तिथं शॉपिंग केली. इथे अशी ही सिस्टीम असते, स्वतःचं स्वतः पेमेंट करायचं. याचं मी व्लॉग पूर्ण टाकला आहे ना.